नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तर मकर संक्रांतीची आम्ही तयारी करायला चालू केलेली आहे. थोडा उशीर झाला कारण मिस्टरांना इलेक्शन ड्युटी आली आणि ते सकाळी गेले. मग त्यांना डबा वगैरे करून देण्यात खूपच उशीर झाला आणि मग आम्ही तयारीला लागलो. मस्त असं हे बेडशीट बदलून घेतलंय. बेडशीट बदलून घेतलं की आपण स्वच्छता करायला चालू केली आहे. काहीतरी वेगळं छान वाटतं. बेडशीट बदलून घेतले. आता देवपूजा पण करायची आणि पोळ्या पण करायच्या आहेत मला. तर तुम्हाला सगळ्यांना अजून एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि तुम्ही नेक्स्ट व्लॉग माझा कंटिन्यू करा. त्यात पण मी पोळ्या वगैरे खूप काही आज मंदिरात जायचंय तर हे सगळं होणार आहे. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग. चला तर मग पुढच्या तयारीला लागले. मस्तपैकी पूजा करून घेतली. काल तर सुगड असे पुजले होते, ते आजही काही काढायचे नसतात म्हणून तसेच त्यांना पूजून वगैरे घेतलं. साईडला का ठेवलं नाही मी सुगड, कारण ते मध्ये मध्ये येतात, जागा नाही शहरामध्ये जास्त. मग मी त्या छोट्याशा देवघरातच ठेवून दिले आणि मग देवपूजा मस्त झाली. लगेचच मी स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाक तर पोळ्याचा करायचा होता आणि पोळ्याच्या स्वयंपाकाला रोज सवय नसते आणि मी कधीतरीच करते, त्याच्यामुळं मला खूपच उशीर लागणार होता. आणि त्यात आधीच उशीर झालेला, सकाळचा डबा वेगळा, नंतर थोडंसं झोपले आणि नंतर उठल्यामुळे तर खूपच उशीर झाला होता. मी चालूच केलं होतं मला वाटतं 11:30 वाजता स्वयंपाक करायला. आणि आज उपवास असतो. जोपर्यंत मंदिरातून जाऊन येत नाही तोपर्यंत उपवास पकडायचा, असे पहिल्यापासूनच ऐकलेलं, कानावर पडलेलं. त्यामुळं तर काय करायचंच नव्हतं जेवण. आणि मी म्हणते डाळ तर मी शिजू घातली आणि असं पाणी का निघतंय बाहेर. खूप वेळा लावला परत काढून कुकर. तिसऱ्या वेळा माझ्या लक्षात आलं की त्याला आपण रबरच लावलेला नाही. परत कुकरचं टोपण काढलं, रबर लावला आणि मग शिट्ट्या चालू झाल्या. डाळ शिजू घालायच्या आधी मी अर्धा तास भिजायला ठेवली होती. आमच्या एका मामींनी, चुलत मामींनी मला वाटतं ते हे केलं होतं, पोळ्या केल्या होत्या आणि त्या खूपच छान झाल्या होत्या. मग त्यांना विचारलं तर त्या बोलल्या मी 2 तास भिजत ठेवली होती डाळ, म्हणून त्या म्हणजे जास्त शिट्ट्या पण नाही केल्या आणि चांगली पण शिजली. मग माझ्या ते लक्षात होतं म्हणून मी अर्धा तास आधी भिजत ठेवली. माझ्याजवळ जास्त वेळ नव्हता, लगेच मला पोळ्या करायच्या होत्या आणि शिजली ही डाळ. मग त्यात ते कुकरचा तसा प्रॉब्लेम झाला होता. मग शिजायला टाकली. मग म्हणलं ताजा ताजाच मसाला करून घ्यावा. कालचा मसाला होता पण तो नको आज वापरायला. ताजा ताजा सगळं स्वच्छ आजच करून टाकूया म्हणून माझी इथं गडबड चालली होती. अद्रक, लसूण, हा बघा असा खोबऱ्याचा मसाला तयार झाला, कोथिंबीर वगैरे टाकून. आणि म्हणलं एकीकडं आता कणिक पण भिजेल, मग पटकन आपण मळून घेऊया कणिक. गव्हाचं पीठ मस्त चाळून घेतलं पाटीमध्ये. तुम्हाला तर मी आधी पण शेअर केलं होतं की पाटीसारखं काहीतरी घ्यायचं मळायला, म्हणजे ते पटकन 2 मिनिटामध्ये मळून होऊन जाते कणिक आपली. आणि कणिक मळायच्या आधीच मी हे करायला ठेवलं होतं. गुळवणी करायची होती. गुळवणीसाठी गूळ चाकूने चिरून घेऊन त्याच्यात टाकला होता. पण गूळ हा असा पांढरा आणला होता ना मी, तो गूळ आहे असं वाटतच नव्हतं. मग आणि नरम पण होता हा गूळ. गोड तर होता, त्यात काय नो डाऊट होता, पण काळा नव्हता, गोरा गूळ होता. मग चाकूने चिरून घेतलं सगळं आधी आणि मग थोडीशीच गुळवणी करायची होती. मिस्टर तर होते ड्युटीवरती. मग आता आम्हाला घरात किती लागणार आहे, मुलं तर जास्त पोळ्या खात नाहीत. एक टाईम ठीक आहे किंवा ते उरलेले आम्ही संध्याकाळी पण खातो, पण जास्त गोड आवडत नाही. आणि शिट्ट्या म्हणाले ना मी, शिट्ट्या आधी व्यवस्थित झाल्या नाही, ते सगळं कुकरमधून खाली उडालं होतं. मग ते पुसून घेतलं. मधून हे काम माझं चालू होतं. बघा ही अशी डाळ मस्त शिजून घेतली होती. खरंच छान शिजली होती, मऊ. हाताने असं प्रेस केलं ना तर खूप मऊ अशी शिजली होती. येळवणी काढून घेतली त्याच्यातली. आणि हे आम्ही औंधला गेलो होतो उन्हाळ्यात, तर हे खास पुरण बारीक करण्यासाठी हा लाकडाचा असं एक आणलेलं होतं. खास हे पुरण बारीक करण्यासाठीच आहे आणि खूप मदत होते. हाताला भाजत नाही, काही नाही आणि लगेच बारीक होते. ही येळवण्याच्या आमटीमध्ये मी थोडीशी डाळ काढून
टाकली होती आणि ते मस्त बारीक करून घेतली आणि साईडला ठेवून दिलं. नंतर कुकरमध्ये डाळीमध्ये असं मी गूळ मिक्स केला होता आणि ते परतायला ठेवलं होतं. थोडंसं घट्ट होईपर्यंत परतून घ्यावं म्हणलं. तोपर्यंत दुसरीकडं लगेच मी तयारी करून घेतली होती भाजी करायची. भाजीचा तडका मस्त असा टाकला होता. मी का हा एवढा स्पेशल व्हिडिओ माझ्यासाठी खास शूट करून ठेवला आहे, कारण ही आठवण मला आयुष्यभर राहावी माझ्याजवळ, म्हणून मी हा शूट केलेला आहे. कुणी बघो न बघो मला काहीच याचा फरक पडत नाही. स्वतःसाठी हा चॅनल मी ओपन केला आहे. माझ्या आठवणी अशाच ताज्या राहाव्या, आपल्या पुढच्या पिढीलाही बघता याव्या, म्हणून मी कधी सारखं सबस्क्राईब करा असं कुणालाच सांगत नाही. या माझ्या आठवणी आहेत आणि मी कुणावर जबरदस्तीही नाही करत की माझा बघा, लाईक करा. आणि सहज कधीतरी 1-2 व्हिडिओमध्ये बोलले असेल. आता पुरण गार व्हायच्या आधी मी असं बारीक करायला घेतलं. खाली पातेलं ठेवलं आणि त्याच्यावरती पुरणाची जाळी ठेवून पटापट बारीक करायला घेतलं. आणि हे 5 मिनिटातच, मला वाटतं जास्तीत जास्त 10 मिनिटात तर ते पुरण एकदम खाली त्या जाळीच्या पडलं होतं. मऊ शिजलं पण होतं, त्यामुळे पटकन ते झालं. पुरण गायब झालेलं आहे त्या जाळीतून. एकही शिल्लक राहिलं नव्हतं वरती, अशी डाळ तर काहीच नव्हतं. असं पुरण सगळं झालेलं आहे बघा. थोडंसं पातळ झालं होतं, मला ते नंतर परतायचं होतं. थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं. आता म्हणलं कणिकच होती मळलेली 15-8, मला वाटतं ते कॅरी बॅगमध्ये घालून ठेवली होती. मग त्याला मऊ करून घेतलं, म्हणजे पोळ्या चांगल्या होतील. माझी आई खूपच छान पोळ्या करते. तिच्या पोळ्याच्या फुटबॉलसारख्या टम्म फुगतात. मला तर तसं काही जमत नाही. मी ट्राय करते, फक्त सण गोड काहीतरी करावं सणाला म्हणून माझं चालू असतो प्रयत्न. मला एवढ्या पण काही पोळ्या जमत नाहीत. पुरण जमलं ना सगळं जमतं, थोडंसं पुरणामध्येच थोडा प्रॉब्लेम होतो. तरी ह्यावेळी पण छान पोळ्या झाल्या होत्या. अशा मी पोळ्या करायला घेतल्यात आणि पोळ्या झाल्याही. ह्या सगळ्या पोळ्या होईपर्यंत मला वाटतं 2:45 तर झाल्या होत्या. आणि यावेळी संक्रांतीला मंदिरात जाण्याचा, ववसा घेण्याचा, काय ते ववसण्याचा टाईम काय होता तर 3 ते 6 फक्त होता. ह्या माझ्या अशा पोळ्या झालेल्या होत्या. ह्यावेळी संक्रांत आलेली आहे एकादशी दिवशी, त्याच्यामुळे ह्या छोट्या मी नैवेद्य केलेले होते, त्याचा काहीच फायदा नव्हता. तरी पण माझ्या लक्षात नव्हतं, मी केल्या. असू दे म्हटलं. नंतर सगळा स्वयंपाक झाला, तळून घेतलं. हा चिमट्याचं मी आजच उद्घाटन केलेलं होतं. आणि छान त्या झाऱ्याने उलटण्यापेक्षा हा चिमटा खूपच फायदेशीर आहे. झाऱ्याने तेल पण त्याच्यासोबत जास्त येतं आणि ते उलटत बसण्याच्या नादात ना कधी तेल पण बाहेर येतं. त्यापेक्षा हा चिमटा मिस्टरांनी आणला होता, पण तो इतका फायद्याचा ठरला माझ्यासाठी. मला आयडिया आली आणि मी कुणाच्या तरी चॅनल बघत असताना, यूट्यूब चॅनल, तेव्हा मी हे बघितलं पण होतं, म्हणून मी ह्यानी केलं. तर खूपच छान आयडिया. तुम्हाला आवडली तर तुम्ही पण करू शकता. हा चिमटा विकत घ्या नसेल तर तुमच्याकडे. ह्यामुळे ना पापड करपत नाहीत, लवकर आपण काढून घेऊ शकतो. जास्त तळण कोण खात नाही, पण ह्या चिमट्यामुळे मला मज्जा आली मस्त आणि मी एक्स्ट्राच थोडेसे पापड काढून घेतले. आज खाण्यासाठी आम्ही 3घच होतो, स्वरा, श्री आणि मीच होतो. आमच्या सासूबाई पण जाऊबाईंकडे गेले होते, त्याच्यामुळे कोण नव्हतं जास्त. थोडाच स्वयंपाक होता, पण पुरणाचा स्वयंपाक थोडा असू नाही तर जास्त वेळ तर लागणारच. हे असं देवाला नैवेद्य दाखवूया म्हणलं आणि पोरांना खायला देऊया. 3 वाजेपर्यंत मुलं फक्त नाश्त्यावरच होती. देवाला पण नैवेद्य काढून घेतला. असं मस्त ताट तयार करून घेतलं. भजी, कुरडया, पापडी, कुरडया नव्हत्या ह्याच्यामध्ये, संपल्या होत्या आमच्या आता कुरडया, पापडी, नंतर भात, आमटी, गुळवणी, पोळ्या, असं मस्त सगळं जेवण वाढून घेतलं. हे ताट बघून असं वाटलं आपण स्वयंपाक केलेला, असं म्हणजे समाधान वाटलं की आपण सगळा स्वयंपाक केलेला आहे मस्त पक्वानाचा. ताट असं तयार करून घेतलं. पण मला पण भूक लागली होती. 3 वाजेपर्यंत असंच मी काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हणून मी शेंगदाणे भाजून घेतले. सकाळी शाबू भिजू घातलेला होता, मग तो मला करायचा होता अजून. हे आधी ताट तयार करून घेतलं आणि देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी गेले.
आपल्या घरातल्याच देवघरात दाखवायचा होता. मग शेंगदाणे बारीक करून घ्यायचे होते म्हणून काढून घेतले होते. हे असं मी देवाला नैवेद्य दाखवायला गेले. श्री पण होता सोबत. श्रीलाच दाखव म्हटलं पण सुगड होते तिथं, त्याला काही दिसत नव्हते, देव पाठीमागं होते म्हणून मीच करून घेतलं. ते देवाला नैवेद्य दाखवेपर्यंत मी माघारी आले तर एवढा छान किचन कट्टा होता, ते असं दूध उतू गेलं. पण मी अजिबात वाईट वाटून घेतलं नाही, कारण हा शुभ शकून मानला जातो. आपण नवीन घर घेतल्या घेतल्या पण त्यात दूध उतू घालवतात, चहा उतू घालवतात, हा शुभ शकूनच होता, त्यात तरमळायचं काहीच नव्हतं. मग मला वाटलं आज संक्रांतीच्या दिवशी चांगलीच गोष्ट काहीतरी घडली आणि मी पॉझिटिव्हली घेतलं ते. मुलं तर जेवायला बसली होती पण माझ्या पोटात तर कावळे ओरडत होते म्हणून पटकन मी ते बारीक करून घेतले शेंगदाणे आणि शाबू करून घेतला. थोडं त्यात पनीर आधी थोडेसे तुकडे तळून घेतले आणि शाबू करायला घेतला. 3 वाजता तर जायचं होतं. पुढं तर तुम्हाला बघितल्यावरती कळेलच. पण मला वाटलं की काही नाही, नेहमीसारखं जाऊन येऊया लगेच 15-20 मिनिटामध्ये. पण पुढं काय मजा झाली ना, तुम्ही नक्की बघत राहा. मग असा शाबू तयार झाला आणि मी थोडाच शाबू खाल्ला कारण परत जेवायचं होतंच. मग तयार पण व्हायचं होतं ना अजून. मग मी थोडंसं असं काहीतरी रील्ससाठी शूट केलं होतं. अशी मी तयार झाले होते. तोपर्यंत जाऊबाई आल्या. मलाच उशीर झाला होता. मग जाऊबाईंसोबत मी जवळच्याच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊया म्हणून गेलो. आम्हाला वाटलं तिथं काही जास्त गर्दी नसेल, चालत गेलो. तिथं जाऊन बघतो, लांबूनच बघितलं तर ही बघा एवढी मोठी लाईन, मंदिरसुद्धा दिसत नाही आहे, एवढी लांब ही अशी लाईन होती. दिसतंय का तुम्हाला? बघा, आणि लाईन म्हणजे एक एक लाईन नाही हा, एका लाईनमध्ये 4-4, 5-5 जणी अशा उभा राहिल्या होत्या आणि पाय आणि हात एवढे दुखत होते ते ताट धरून धरून. शेवटी आम्ही मंदिराच्या समोर आलो, पण इथून सुद्धा आत जायला आम्हाला 15 ते 20 मिनिट गेले. फायनली मी मंदिरातून बाहेर आले. तिथं थोडंसं ववसलं बायकांना, मग घरी आले आणि मस्तपैकी जेवण केलं. सकाळपासून मी आत्ताच बसलेली असेल मला वाटतं निवांत असे, त्यामुळं छान वाटत होतं. सगळं जेवण वाढून घेतलं होतं, थोडं थोडंच घेतलं होतं कारण शाबू खाल्ला होता ना मगाशी. पण जेवण झालं, थोड्या वेळ बसले. मग संक्रांत म्हणलं की हळदी कुंकू चालू होतं. त्याच वेळी 7 ते 8च्या दरम्यान आमच्याच बिल्डिंगमध्ये एक हळदी कुंकू होतं. मग मी तिथंही साडी नेसूनच गेले होते. सारखं साडी नेसत नाही मी, म्हणलं आज संक्रांत आहे तर नेसूया. मग आज माझ्या पाठीमागं काही थोडी कामं नव्हती. मग आज क्लासला सुट्टी आहे तर आपण वाया नाही घालवायचा हा दिवस. मग मी बाहेर गेले होते वानाला लुटायला, काहीतरी सामान आणूया म्हणून. आणि मी किती शहाणी, ज्या दिवशी संक्रांत आहे त्या दिवशी मी पार्लरला गेले नाही आणि ती पूजा वगैरे झाली त्या दिवशी रात्री मी पार्लरला जाऊन आले. मग बाहेरचं शूट घ्यायचंच राहिलं. मी असं वानाचं सामान आणलेलं होतं. मस्त असे छोटे छोटे डबे होते आणि ते गिफ्ट होतं. क्लासमधल्या एका मुलीचा बड्डे होता, तिच्यासाठी आणलं होतं आणि हे छोटे डबे होते. खूप सारं दमायला झालं होतं आज. हे बघा, हे गिफ्ट होतं. त्यात पेन्स होते, पेन्सचं पॉकेट होतं. तर आता एवढं सगळं काम करून मला काहीच एनर्जी उरली नव्हती सकाळचाच. चला तर भेटूया